डॉक्टर साहेब याव काय पूर्ण आणि करप्यासारखा आहे ही बिमारीच आहे, रोग आहे काहीतरी. काही येत नाही, पुढे फळाचे फळं बसलेची. कीड प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादक संकटात, तर कृषी मंत्र्याच्याच जिल्ह्यात कृषी विभागाला रिक्त पदांची कीड. डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर. सोयाबीन पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असून खरीप हंगामात पावसाला चांगली सुरुवात झाली. सध्या सगळीकडेच सोयाबीन वाढीच्या अवस्थेमध्ये असताना सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या खोड माशी, चक्री भुंगा, विविध उंटाळ्या अळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, तुडतुडे, पांढरी माशी इत्यादी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर काही ठिकाणी पिवळा मोजक विषाणूमुळे सोयाबीनचे पीक अचानक पिवळे पडणे, वाळणे आदी लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन सोयाबीनच्या उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी स्थळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी लिंबागणेश येथील अर्जुन गिरे, रामकिसन गिरे, चंद्रकांत अवसारे, श्रीहरी निर्मळ, सर्जराव मुळे, सुदाम मुळे, रामदास मुळे, समाधान मुळे, अजीम सय्यद यांनी केली आहे. ऐकूयात शेतकऱ्यांच्याच शब्दात. अर्जुन गिरी, गाव लिंबागणेश. काय अडचण आहे? 4 एकर सोयाबीन मधले 2 एकर टोटल सोयाबीन गेली, किडा आळ्याने खाल्ली. पिवळं पडले सगळं पूर्ण. 30,000 रुपये खर्च झाला आहे. शासनाचं काय मला बघायला यायला तयार नाही. कृषी विभागाचे कोणी आले होते? अधिकारी कुणीच यायला बघायला सांगून सुद्धा. काय मागणी तुमची? निदान झालेला खर्च तरी नाही मिळाला पाहिजे ना शेतकऱ्याला. शासनाने तेवढं तरी मदत करायला पाहिजे ना.